नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा माणसाविषयी बोलणार आहे, ज्याने तथाकथित समाजासाठी लढा लढला, पण लढा लढतेवेळी इतरांच्यावर कशी चिखलफेक करावी किंवा इतर समाजाला कसे दुय्यम लेखण्यात द्यावे, असे त्यांचे स्वतःचे म्हणणे असते. या जरांगेने जसा लढा उभा केला, तसा तसा समाजामध्ये एकरूपता येण्याऐवजी समाजामध्ये तेढ, तसेच समाजामध्ये एक वेगळी भावना आज आपल्याला पाहायला भेटते. त्यांचा प्रमुख मुद्दा असतो धनंजय मुंडे. तर धनंजय मुंडे हा का प्रमुख मुद्दा असतो? धनंजय मुंडेंना त्यांनी का प्रथमतः टार्गेट केलेलं आहे, याचं मित्रांनो तुम्हाला कारण सांगायचं म्हणलं तर धनंजय मुंडे हे अशा समाजून येतात की जिथे त्यांची एकजुटता आहे, आणि एक गट्टा त्यांचं मतदान असतं आणि तिथं त्यांचं राजकीय प्रभुत्व एक नंबरला आहे. जर राजकीय प्रभुत्व एक नंबरला आहे तर त्यांना तिथे तुम्ही इतर वेळी पाहू शकता की तिथे वारंवार मुंडे साहेबांचे जे पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, हे कायम वारंवार निवडून येतात. पण तर ह्यांना आता पाडायचं कसं? तर ह्यांना पाडलं पाहिजे, यांच्यामध्ये जातीवाद पसरायला पाहिजे. मग तिथे दोन समाज आहेत, त्या दोन समाजामध्ये भांडणं लावली पाहिजेत. दोन समाजामध्ये भांडणं लावली तर निश्चितच तिथं कोणाचा तर तिसऱ्याचा लाभ होणार आहे. म्हणून तिथं आरक्षण नसताना आरक्षण हा सर्वांना मिळालं पाहिजे. सर्वांना आरक्षण हे काही गरिबी हटावची योजना नाही. त्याचबरोबर त्यांनी भुजबळ साहेबांना सुद्धा विरोध केलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. काहीही नसताना भुजबळ साहेबांना ते म्हणतात की अजित पवारांनी त्यांना पाळलेले साप आहे. म्हणजे त्यांची किती वैचारिक स्थिती आहे बघा, की एखाद्या समाजातून जर माणूस एखादा पुढे येत असेल तर त्याला साप म्हणण्याची पद्धत ही त्यांची खूपच किळसवाणी वाटते. कारण भुजबळ साहेब असे एक नेतृत्व आहेत की ते मागास समाजांचे नेतृत्व करत आहेत. आज पाहायला गेलं तर 347 जाती आहेत. 347 जातीमध्ये अनेक लहान मोठ्या जाती आहेत, पण त्यांना आजही झुंडशाही आणि सामाजिक दबावापोटी खूप खूप काही सहन करावं लागते. आज तुम्ही गावगाड्यामध्ये पाहिलं असेल तर एक समाज असतो विशिष्ट, आणि त्या समाजाचेच विशिष्ट लोक हे राजकारण करत असतात. त्यांना पुढे येऊ दिले जात नाही. समजा एखादा कमी जातीचा किंवा खालच्या जातीचा जर माणूस वरती जर सरपंच पदावरती बसला तर त्याच्यापुढे हाजीहुजीरी कोण करणार? आणि ते खूपच किळसवाणं आहे. या विचारातून ही आजकालची सामाजिक दृष्टी खूप पेटलेली आहे. आणि जर एखाद्या समाजातला डॉक्टर बाबासाहेबांनी जे विचार जे पेरलेत ते आज विचार उगवत आहेत, आणि त्या विचाराला विरोध ह्या प्रस्थापित लोकांनी केलेला आज आपल्याला पाहायला भेटतोय. आजकाल तुम्ही बघत असाल की जिकडे तिकडे प्रस्तावितच पोचलेले आहेत, पण अजूनही विस्थापितांच्या मार्गावरती खूप खूप दूर जात आहे. दूर म्हणजे आजही ते लोक गावगाड्याच्या सुरळीतमध्ये आलेलेच नाहीत. त्यांचे साधे आधार कार्ड नाही, रेशन कार्ड त्यांना भेटत नाही, त्यांना धान्य भेटत नाही. वरतून जर घरकुल आलं तर हे गावातील समाजातली प्रस्थापित लोक त्यांचे घरकुल येऊ देत नाहीत. खूप म्हणजे खूप या महाराष्ट्रामध्ये बिकट परिस्थिती आहे खूप. आणि त्यामध्ये जर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण भेटले तर ते उद्या सरपंच होतील, नगराध्यक्ष होतील, नगरसेवक होतील, महापौर होतील. उद्या त्यांची प्रगती होईल, आणि ती प्रगती होलेली या प्रस्थापित समाजाला ती पाहणार नाही. म्हणूनच त्यांनी आज हे पाऊल टाकले आहे की आम्हाला त्यातूनच आरक्षण पाहिजे, आणि उद्या हे लोक पुढे गेले तर उद्या हे पुढं आपल्याला लोक ऐकणार नाहीत, आपलं म्हणणं मानणार नाहीत, आणि आपल्या हाताखाली, आपल्या वाड्यावर, आपल्या बंगल्यावर, आपल्या गाडीवर काम करायसाठी मिळणार नाहीत. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी
सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर का संघर्ष करा? तर ह्यासाठीच तुम्ही कालचा दिवस जो जगलाय तो आज न जगता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्ही तुमच्या चांगल्या जीवनात घडू शकते आणि हे फक्त आणि फक्त आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनीच हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती भुजबळ साहेब हे लढणारं महात्मा फुलेंचं नेतृत्व करणारा आजच्या काळातील कोण असेल तर भुजबळ साहेब आहेत आणि भुजबळ साहेब तो बोलतायत ते काही चुकीचं नाही असं मला वाटतं. कारण त्यांनी गावगाड्यातली लोकांचे जीवन पाहिले आहेत. जवळपास ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी 15 ते 20 लोकांनी आत्महत्या केल्यात आणि कशासाठी आत्महत्या केल्या? कारण हा एक आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते समाजामध्ये. त्याचं भयान वास्तव आहे. आपण फक्त म्हणू शकत नाही की हे कोणत्या चालीरीतीवरती घडते किंवा कोणत्या कशावरती घडते. आज खरी परिस्थिती ही आहे आणि ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. मराठा समाजाने आंदोलन केले. त्याची गणना मीडियावाले तिथे जाऊन भाकरी चाकरी खात होते आणि ओबीसी समाजाने जर काय केले तर त्यांच्यासमोर मसाला माईक पण